कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील सदर बाजार इथल्या कोरगावकर हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी शाळेतील शिक्षकांनी भेट देऊन त्यांचा पालकांसह सन्मान केला। शिक्षकांच्या आगमनामुळे पालक आणि विद्यार्थी भारावून गेले। गुरुचे पाय आपल्या घरी लागल्याने आम्ही धन्य झालो अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली। मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुरेखा पवार, शिक्षक बाबासाहेब डोणे, प्रमोद कुलकर्णी, सरिता शिंदे, विद्या बाचणकर, सदाशिव घाटवळ, तृप्ती रावराणे, प्रभू प्रसाद रेळेकर, सलीम मणियार, राजेंद्र कुंभार या शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला। मातृदिन नुकताच पार पडला। या निमित्तानं कोल्हापुरातील बिंदू चौकात माधुरी बेकरीमध्ये सूर्यकांत वडगावकर, धीरज गोविंद, केदार अतिग्रे यांनी सलग 2 दिवस उपक्रम राबवला। आईसाठी केक बनवणं आणि तो घरी नेऊन मातृदिवस साजरा करणं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। या उपक्रमाचा 130हून अधिक मातृभक्तांनी लाभ घेतला। त्यांनी स्वतः केक बनवून तो घरी नेऊन आपल्या आईला खाऊ घातला। या उपक्रमाचं कोल्हापुरात कौतुक झालं। कोल्हापूर शहरामध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। या पार्श्वभूमीवर श्री गायत्री सेवाभावी संस्थेनं शहरामध्ये विविध ठिकाणी गोवंशासह भटक्या प्राण्यांसाठी पाण्याचे कुंड ठिकठिकाणी ठेवले आहेत। शहरात विविध ठिकाणी पाण्याचे कुंड ठेवून भटक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। गोवंश संवर्धनासाठी अनेकविध उपक्रम सातत्यानं राबवणाऱ्या गायत्री संस्थेनं आजपर्यंत 500हून अधिक गोवंशांना जीवदान दिलंय। तसंच 50 गायी प्लास्टिक मुक्त केल्याचं संस्थेचे पदाधिकारी दिनेश पालकर, निलेश खरबडे, सुचित हिरेमठ, श्रीधर पाटील, ओंकार पाटील, श्लोक चिंचवाडे, विरेश पंडित, दुशांत शिंदोळकर यांनी सांगितलं। ITI निर्मिती कॉर्नर हा चौक रस्ता उताराचा असल्यानं भरधाव वेगानं वाहनं येतात, त्यामुळे रोज अपघात होत आहेत। आज पहाटे 3 तरुणांचा या रस्त्यावर अपघात झाला, त्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत। पूर्वी या ठिकाणी गतिरोधक होता, पण नवीन रस्ता केल्यानं तिथं नव्यानं गतिरोधक बसवण्याची गरज आहे। महापालिकेनं तातडीनं या रस्त्यावर गतिरोधक बसवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यासह न्यायालयात जाण्याचा इशारा नागरिक तानाजी जाधव यांनी दिलाय। मागणीचं निवेदन शहर अभियंता रमेश मस्कर यांना देण्यात आलं। इचलकरंजीचे रहिवासी भगवान लाखे यांनी एका 6 वर्षाच्या मुलीचा विवाह करण्याचं नियोजन केलं होतं। या विवाहाचा साखरपुडा सुनील जावळे यांनी पोलिसांच्या मदतीनं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रोखला। त्याचा राग धरून भगवान लाखे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जावळे यांच्यावर 15 दिवसापासून सामाजिक बहिष्कार टाकलाय। यासंबंधी जावळे यांनी तक्रार करूनही पोलिसांनी लाखे यांच्यावर कारवाई न करता मिटवून घेण्याचा सल्ला दिलाय। या विरोधात सुनील जावळे आणि त्यांच्या समर्थकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। प्रशासनानं आपल्याला न्याय दिला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा जावळे यांनी दिलाय।